नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी चिकन बिर्याणीची रेसिपी घेऊन आलेली आहे. तेही अगदी सोप्या पद्धतीने खूप ज्युसी, टेस्टी अशी आजची चिकन बिर्याणीची रेसिपी होणार आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे. अगदी पटकन बनवून तयार होणारी आहे. करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे बासमती तांदूळ. तुम्ही कोणतेही बासमती तांदूळ घेऊ शकता. इथे मी अर्धा किलो इतके बासमती तांदूळ घेतलेले आहे. सर्वात आधी आपल्याला तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून काढायचा आहे. कारण ह्याच्यावर थोडीशी जी घाण असते ते पूर्णपणे निघून जावं म्हणून अगदी चोळून आपल्याला हे धुवायचं नाहीये. हलक्या हाताने आपल्याला 2 ते 3 पाण्याने हे धुवून काढायचं आहे. त्यानंतर एक कपभर आपल्याला ह्याच्यात पाणी ॲड करायचं आहे आणि अर्धा तास इतकं आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. तर ह्याच्यात पाणी ॲड करून झालेलं आहे. हे आपण एका बाजूला ठेवून घेऊया. त्यानंतर मी इथे एक बाउल घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यात एक अर्धा किलो इतकं चिकन ॲड करून घ्यायचं आहे. मी इथे चिकनचे पीस मोठेच ठेवलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे-छोटे करून सुद्धा वापरू शकता. पण बिर्याणीमध्ये सहसा चिकनचे मोठेच पीस ठेवतात. आता आपण इथे एक लिंबाचा रस याच्यात ॲड करून घेऊया. लिंबाच्या रसने आज आपण मॅरिनेट करणार आहोत. कारण लिंबाच्या रसमुळे काय होतं, बरेचदा चिकन आपल्या दातामध्ये खाताना अडकतं. तर लिंबाचा रस जेव्हा आपण ह्याच्यात ॲड करून याला मॅरिनेट करतं, तर ते दातात अडकत नाही. अर्धा चमचा मीठ ॲड करायचा, स्वच्छ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून एका बाजूला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी एक कुकर घेतलेला आहे. आज आपण कुकरमध्ये बिर्याणी बनवणार आहोत मंडळी आणि खूप सोप्या पद्धतीने. तर इथे मी ह्याच्यात एक 4 ते 5 चमचे इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे. ह्याला उभे चिरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी पातळ आपल्याला उभे चिरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे छान असं ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. म्हणजे खूप कमी तेलात आपण हे तळून घेणार आहोत. तर एका बाजूला आपण हे तळून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला मिक्सरच्या भांड्यात मी 2 मोठे आणि 1 छोटा टोमॅटो घेतलेला आहे. आता टोमॅटो कोणचे घ्यायचे हे सुद्धा लक्षात घ्या. इथे मी टोमॅटो दोन्ही टोमॅटो तुम्हाला दाखवते. हे जे थोडेसे लांबसट असे टोमॅटो असतात, हे खायला थोडेसे गोड लागतात, म्हणजे आंबट नसतात. पण बिर्याणीमध्ये आपण आज दहीचा वापर करणार नाही आहोत, म्हणून आपण जे गोल म्हणजे जे देशी टोमॅटो असतात ते घेणार आहोत. जे लांबसर असे टोमॅटो असतात ते बंगलोरी टमाटे असतात. त्याच्यात आंबटपणा अजिबात नसतो. म्हणून आपण आज हे गोल टमाटे जे आहे ते घेणार आहोत आणि तुम्ही ते बघू शकता 2 मोठे आणि 1 छोटं असं मी हे टोमॅटो घेतलेले आहे. याच प्रकारे गोल टोमॅटोचा वापर आपल्याला करायचा आहे कारण आपण दही अजिबात वापरणार नाही आहोत. 5 ते 6 लसणाचे पाकळ्या छोटे-छोटे तुकडे करून मी याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. 2 इंच इतका आलं घेतलेलं आहे. याला सुद्धा बारीक असं चिरून घेतलेलं आहे. एक 3 ते 4 इथे काळी मिरी घेतलेली आहे. 3 ते 4च आपल्याला इथे लवंग घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे 1 चमचाभर इतकं जिरे घ्यायचे आहे. 1 चमचाभर इतके मी धणे घेतलेले आहे आणि त्याचबरोबर इथे मी एक काश्मीरी लाल तिखट जी मिरची असते ते घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल हिरवी मिरची सुद्धा तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. पण याने कलर खूप छान येतं म्हणून मी ही मिरची ॲड करून घेतलेली आहे. आता आधी आपल्याला हे मिक्सरमध्ये असंच फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून छान अशी मऊ अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी फ्रेश आपलं हे मसाला बनवून तयार झालेला आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही इथे बघू शकता जे कांदा पण फ्राय करायला ठेवलं होतं ते सुद्धा छान बऱ्यापैकी इथे फ्राय झालेलं आहे. मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. आता याच वेळी आपल्याला ह्याच्यात एक 2 चमचे इतका कांदा बाजूला काढून घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण वरून सर्व्ह करतो म्हणजे बिर्याणीची जे लेयर आपण लावतो त्यावर आपल्याला हे घालता येईल. तर इथे बघू शकता छान असं ब्राऊन झालेलं आहे. आता जे मॅरिनेट करून आपण ठेवलेला होता लिंबू आणि मीठ लावून चिकन ते आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला हे एक 2 ते 3 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे. तेल आणि कांद्यामध्येच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत म्हणजे एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि हळू करत छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही कलर बघू शकता हलकंसं गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे. हे छान असं भाजून झालेलं आहे. आता आपण घरगुती मसाले याच्यात ॲड करून घेऊया. काश्मीरी लाल तिखट ॲड करून घेतलेली आहे 1 चमचाभर, अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर अर्धा चमचा आपण गरम मसाला याच्यात ॲड करून घेऊया. 1 चमचाभर इथे तुम्ही बिर्याणी मसाला किंवा चिकन मसाला ॲड करू शकता. त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया. मीठ आपण मॅरिनेट केलं होतं त्यात सुद्धा ॲड करून घेतलं होतं म्हणून मीठ इथे लक्षपूर्वक आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. मी अर्धा चमचा मीठ ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे 1 मिनिटभर पुन्हा जे मसाला आहे हे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे.
इथे बघू शकता 1 मिनिटभर झालेलं आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये जे आपण फ्रेश मसाले वाटून घेतलेले होते, ते पूर्णपणे आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात मी एक अर्धा कप इतकं पाणी ॲड करून घेतलं होतं, ते सुद्धा ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याबरोबर 2 हिरव्या मिरच्या मी ह्याच्यात ॲड करून घेतलेले होते. बिर्याणीमध्ये हिरवी मिरचीचा फ्लेवर खूप छान येतं. मी याला चीर केलेली नाहीये, कारण याच्यातले जे बी असतात ते कधी-कधी खूप तिखट असतात, म्हणून मी चीर देत नाहीये, असेच ॲड करून घेते. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया आणि छान असं याला मिक्स करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता आपण छान मस्त फ्रेश मसाले आजची बिर्याणीमध्ये वापरले आहे, म्हणून आपली बिर्याणी खूप टेस्टी, ज्युसी आणि टेंडर होते. तर इथे तुम्ही बघू शकता आता कुकरचं आपल्याला झाकण लावायचं आहे. शिट्टीसुद्धा लावायची आहे, पण शिट्टी आपल्याला काढायची नाहीये. 5 मिनिटे आपल्याला हाय फ्लेमवर कुक करायचं आहे. त्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम बारीक करायची आणि 5 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं. दुसऱ्या बाजूला एक टोपमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. याच्यात आपल्याला 1 चमचाभर इतकं मीठ, एक अर्धा चमचा इतका आपल्याला ह्याच्यात लिंबाचा रस, 4 ते 5 इथे लवंग, 4 ते 5 काळी मिरी आणि दालचिनीचा तुकडा ॲड करून घ्यायचं. चमचाभर तेल, शहाजिरे ॲड करून घ्यायचे. 3 जे हिरवे वेलची असतात ते सुद्धा याच्यात ॲड करून घ्यायचा. पाणीला मस्त खळखळ उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला जे पुदिना आहे याच्यात ॲड करून घ्यायचा. मस्त मिक्स करून घ्यायचा. उकळी आली की लगेच जे भिजत ठेवलेले तांदूळ होते हे आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, एकदा तांदूळ ॲड करून घेतले की सारखं आपल्याला हे मिक्स करायचं नाहीये. आता इथे मी बिर्याणीचं जे फ्लेवर असतं ते ॲड करून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे ते नसेल तर नाही ॲड केला तरीही चालेल, किंवा जे केवडा वॉटर असतं ते ॲड केला तरीही बिर्याणीचा सुगंध खूप छान येतं आणि टेस्टसुद्धा वाढतं, म्हणून एक 2 ते 3 थेंब हे ॲड करून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता 80% आपले जे भात आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. अजिबात कुठेही कच्चा नाहीये, म्हणजे आतमध्ये कुठेही कच्चा नाहीये. फक्त आपल्याला 80% एवढं आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान शिजून झालेलं आहे. आता एका चाळणीमध्ये आपल्याला हे पूर्ण भात गाळून घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूला आपलं कुकरसुद्धा छान थंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता वाफ पूर्ण गेलेली आहे. इथे बघू शकता आपण चिकन जे आहे मस्त सुरलेलं आहे, ज्युसी झालेलं आहे, मस्त टेस्टी झालेलं आहे, कारण आपण ह्याच्यात मस्त फ्रेश मसाले जे आहे ते ॲड करून घेतलेले होते. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चिकनमध्ये खूप जास्तीचं पाणीसुद्धा नाहीये. फक्त ग्रेव्ही आहे, जे आपण मसाला ह्याच्यात टाकलं होतं ते आणि तेल आहे. त्याचबरोबर आता जे चाळणीत आपण तांदूळ जे नितळायला ठेवले होते ते आपल्याला हळू करत याच्यावर ॲड करून घ्यायचं आहे. मी 2-3 लेयर असे लावत नाहीये. भाजी जे चिकनची भाजी आहे ती पूर्ण खाली आहे. वरच्या बाजूलाच मी कांदा आणि जे कोथिंबीर असते त्याची लेयर करत आहे. भाजीची 2 अशी लेयर करत नाहीये. तुम्हाला हवं असेल तर अर्धी भाजी काढून तुम्ही 2 लेयर सुद्धा याच्यावर करू शकता. पण मी आज पूर्णपणे जे चिकनची भाजी आहे ते खालीच ठेवलेली आहे आणि वरच्या बाजूला पूर्ण भाताची लेयर लावत आहे. तुम्ही इथे बघू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना आणि थोडासा फूड कलर मी याच्यात ॲड करून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर ॲड करा, किंवा तुम्ही कलर स्किप केलं तरीही चालेल. जे आपण तळून घेतलेले कांदे होते ते सुद्धा याच्यावर ॲड करून घेतलेले आहे. आता दुसरा लेयर सुद्धा याच्यावर आपण ॲड करून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना याच्यात ॲड करून घेऊया. लक्षात ठेवा की जेव्हाही आपण बिर्याणी बनवतो तेव्हा कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा हे आवश्यक असतं. याने टेस्ट खूप छान लागतं. तर आजची रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. आता इथे दुसरी लेयर सुद्धा झालेली आहे. फूड कलर मी ॲड करून घेतलेला आहे. सर्वात शेवटी 1 चमचाभर इतकं साजूक तूप ह्याच्यात ॲड करून घ्यायचं, म्हणजे टेस्टला अजून भन्नाट लागते. आता जे कुकर आहे याचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं हाय फ्लेमवर, त्यानंतर ह्याचा खाली आपल्याला तवा ठेवायचा आहे आणि 10 मिनिटे अगदी लो फ्लेमवर हे आपल्याला कुक करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर 5 मिनिटं कुक करून झालं की तवा ह्याच्या खाली ठेवायचं आणि 10 मिनिटे अगदी लो फ्लेमवर आपल्याला कुक करायचं आहे. आपण ह्याचं झाकण उघडून घेणार आहोत. पूर्ण 15 मिनिटं झालेले आहे.
आता आपली बिर्याणी एकदम परफेक्ट बनवून तयार झालेली आहे. कलर तुम्ही बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, भात बघू शकता अगदी मोकळा-मोकळा झालेला आहे. काहीही भात चिकट झालेला नाहीये आणि आपला जे चिकन आहे ते सुद्धा मस्त ज्युसी असं बनवून तयार होतं. तर मी तुम्हाला इथे सर्व्ह करून सुद्धा दाखवते. मस्त ज्युसी आहे आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे बिर्याणी बनवण्याची. तर तुम्हाला आजची रेसिपी जरा जरी आवडलं असेल, तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असेच छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.